करत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार. सूत्रसंचालन आणि निवेदन आहे अतुल सातपुते यांचं. हॅलो. हॅलो, नमस्कार. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये. धन्यवाद. कोण कसे आहात तुम्ही? मजेत. आपण कोण बोलतात? मी राहुल तागडकर बोलतोय. राहुल राहुल तागडकर. तागडकर. कुठनं बोलताय? मी मेकरीवरून बोलतोय. मेहकरी. काय चाललंय? काय बस निवांत. आम्ही वाट पाहतो कधी कार्यक्रम हा येतो आणि तुमच्याशी कधी बोललो. अरे बाबा, छान छान. आम्ही सुद्धा तुमची सर्व श्रोत्यांची आतुरतेने वाट पाहत असतो की आज कोणत्या श्रोत्याशी आमचे बोलणं होतंय. काय करता तुम्ही? मी जॉब करतो. कुठे? MIDC मध्ये ऍज अ सुपरवायझर म्हणून. टेक्निकल फील्ड मध्ये. जनरेटरची कंपनी ती. आपण जनरेटर बनवतो ना तिथं. बरं, आज तुम्ही फोन केला तर आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या हॅलो गीत बहार मध्ये. तर गाणं कुठलं आहे? कहो ना प्यार है. कहो ना प्यार है मधलं कुठलं? आपलं ऋतिक रोशनचं. हा, ऋतिक रोशनचा पिक्चर आहे. तुम्हाला आवडतो? हो, आवडतं ना. कुठलं गाणं ऐकायचं याच्यामधलं? तेच गाणं आहे. कहो ना प्यार है. अच्छा, टायटल सॉन्ग ऐकायचंय. हो. काय विशेष आहे गाण्याविषयी? त्या गाण्याचे बोल मला आवडतात ना. वाईट चांगली त्या गाण्याची. छान नाही का ऐकायला मला भारी वाटत होते. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं कहो ना प्यार है या चित्रपटामध्ये. हॅलो. हॅलो. नमस्कार. नमस्कार. हॅलो गीत बहार मध्ये स्वागत आहे. हो, मी मच्छिंद्र हरिदास चांडवले बोलतोय. काय नाव म्हणाले? मच्छिंद्र हरिदास चांडवले. अच्छा, कुठनं बोलताय? मी अहिल्यानगर मधून बोलतोय. मी जुना सोबत आहे सर आपला पार. हो, 2 महिन्याच्या नंतर फोन लावला. आपलं स्वागत आहे. खूप छान. हो हो हो. काय चाललंय मग सध्या? काय नाही, आनंद आहे सर. हो, दुसरं काय पाहिजे. जीवनामध्ये कसं असतं एक तुम्हाला सांगू का, थोडं जगायचं, चांगलं जगायचं. बरोबर. आणि शेवटी कसं असतं, ईश्वर इच्छा आपण जो म्हणतो ना, भगवंतानी जो आपला जन्माच्या दिवशी बॅलन्स टाकला आणि शेवटच्या दिवशी बॅलन्स टाकला, तो जीवन असतो. आधुनिक माणसाने ठरवलेले बॅलन्स वेगळे. आधुनिक भाषेमध्ये जीवनाचा सार सांगता तुम्ही. हो. आज गाणं कुठलं ऐकताय? मला गाणं द्यायचंय, शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देवा आपुल्या अंतर. कसं होतं, सगळं आपल्याकडेच बरं का, पण आपण शोधायला जगात फिरतो सर. हो हो, बरोबर. आकाशवाणी परिवाराला सर्वांना अभिनंदन की सर्व आपले कार्यक्रम छान होते. हो, हॅलो गीत बहार म्हणा. आता आपल्याकडे कसं होतं, नगर केंद्राला बाहेरून सुद्धा फोन येतेच ना ऍप खोलल्यामुळं. त्याच्यामुळं मग लवकर चान्स लागत नाही. आमचं भाग्य, आमचं नशीब लागलं लवकर. बरोबर. बाकी काय चाललं सर? एकदम व्यवस्थित, छान, मजेत. हो, चालेल चालेल. धन्यवाद. धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीची ही. नमस्कार. नमस्कार. अरे बोलतो सर, आरात खेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून. जाफराबाद वरून बोलताय? हा सर. जाफराबाद. आणि नगर केंद्राचे कार्यक्रम आम्ही खूप ऐकतो सर, आणि आम्हाला आवडते बी सर ते. अरे वा, छान. हा, जसे की हॅलो डॉक्टर, गीत बहार, पुढील कार्यक्रम जेवढे बी समजा आणि ते पुरे कार्यक्रम ऐकतो आम्ही. 3 महिने झाले सर फोन लावायला. आपण एकदम योग्य करत आहात. आरिफजी, आता तुम्ही जाफराबादवरून बोलत आहात? हा सर. जाफराबाद म्हणजे तालुका सर. याच्यामध्ये म्हणजे आज गाणं कुठलं ऐकताय? आज मला सर ते आता जरा म्हणजे लग्न सराई चालू आहे ना सर. तर त्या अनुषंगाने गीत ऐकायचं सर मला. दुले राजा चित्रपटातला सुनो सुसुडीची आपली छोडं बांधलं विहिरी भात. आरिफजी, आपण फोन केलात? मित्रांचे नाव सांगू सर? हो, मित्रांचे नाव सांगा. आमचे मित्र आहे सर फयाज आणि आजिज. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं दुल्हे राजा या चित्रपटामधलं हे गीत. ओके सर, धन्यवाद. हॅलो गीत बहार. हो, हॅलो गीत बहार कार्यक्रम. बाळासाहेब कटारे बोलतो, वाघाचाकडा तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर वरून सर. आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये. हा, आज आम्हाला एक प्रल्हाद शिंदे यांनी लागलं कुठलंही गीत चालेल सर आपल्याला. ओके, ठीक आहे, चालेल. बरं, आपण करता काय? सर मी शेती करतो सर. काय शेतीमध्ये यावेळेस? आता गहू का निघालाय आता. अर्धा एकर गहू आता आणि 2 एकर लागेल आणि 2 एकर कांदे सर. 2 एकर कांदे आणि 2 एकर ऊस आणि 1 अर्धा एकर गहू आता तो निघाला म्हणला आता.
अर्ध्या एकरामध्ये किती झाला गहू? नाही अर्ध्या एकरामध्ये 10 पोती झाली सर माझी. अरे वा, छान. हो. कोणता केला होता? समाधान केला होता सर. हम्म. हो. आजकाल गव्हाची व्हरायटी खूप आलेली, त्यामुळे आता लोकांनाही समजेल की कुठला नाही घ्यावा. आपले 496 आणि समाधान हे आपले घरगुती आपलं त्याच्यासाठीच आपण करतो सर आपण. समाधानचं वैशिष्ट्य काय बरं नेमकं? त्याच्या पोळ्या चांगल्या येते सर. तुम्ही पुरणाची पोळी जर केली ना तेवढी सुद्धा पाहिजे होत नाही त्याची, एकदम क्लिअर येते. पण आता जास्त दिवस त्या जमिनीमध्ये तोच जर गहू घेतला तर त्या बियाण्यामध्ये काही नाही अजून पालटून राहतं सर. आता तिथे आता गहू झाला, गहू नंतर कपाशी होणार सर. हा बरोबर बरोबर. तुम्ही कपाशी झाल्यानंतर मग पुढच्या वेळेस मग आता काहीतरी दुसरं करायचं, गहू करायचा नाही. हा जमीन बदलता थोडक्यात. आता ती काय आलं, इथं पहिले कपाशी होती, आता त्या ठिकाणी आता ऊस केला. आता तिथं पहिला म्हणजे 2 एकर पहिला ऊस होता तो खोडून गेला, तिथं कांदे केले सर. आलटून तोलटून पिकच घेत असतो सर. छान. त्याच्यामुळे जमिनीचं पोत सुद्धा सुधारतो सर. हा खूप छान प्रयोग आहे तुमचा. बर का सर. हे गाणं माझी नात वृंदा पवन तनपुरे, मुलगी ऋतुजा पवन तनपुरे आणि माझी सौभाग्यवती सौमनीषा कटारे यांना सुद्धा हेच गीत ऐकायचं आहे सर. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी आपल्या पसंतीचं प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातलं हे गीत. हॅलो गीत बहार ना? हो, हॅलो गीत बहार. नमस्कार सर. नमस्कार, आपलं स्वागत आहे हॅलो गीत बहार मध्ये. सायबर कॉलनी रायनगर मधून मधुकर भाले बोलतोय. बोला, काय म्हणता? काही तुमच्या आकाशवाणीचे कार्यक्रम नेहमी ऐकत असतो, छान असतात. आणि कार्यक्रमाविषयी मी स्नेहांकित यामध्ये पत्राद्वारे आपली हे पाठवत असतो नेहमी. स्नेहांकित मध्ये पत्र नेहमी पत्र असतात. हो, आपले पत्र असतात, स्नेहांकित मध्ये असतात, आपकी पसंत मध्ये असतात आणि आपली आवड मध्ये सुद्धा असतात. आपली आवड, आपकी पसंत आणि कर्म अभिप्राय नेहमी पाठवत असतो. आणि दुसरं असे की आकाशवाणी म्हणजे ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना. आणि विविध कार्यक्रमातून नवीन माहिती आपल्याला मिळते आणि आमच्या ज्ञानामध्ये भर पडते. सोबत भक्तिगीतं, भावगीतं, जुनी नवीन चित्रपट गीते यातून मनोरंजनही होते. म्हणून आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनाचे प्रभावी माध्यम आहे. आकाशवाणी मला घडविले, वाढविले. याच बरोबर श्रोते मित्र आकाशवाणी मिळत मला लाभले. अशा या आकाशवाणीला मनस्वी धन्यवाद. धन्यवाद. खरं तर खूप साऱ्या पिढ्या घडल्या, त्या आकाशवाणी ऐकतच घडल्या. 5 दिवसांनी तुमच्या बरोबर बोलण्याची संधी मला मिळाली, त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे. बरं सर, आज मला गाणं ऐकायचं. आपलं गोपी या चित्रपटातील कुठलं? सुखेचे सब साथी दुःखेने नाकोई, ते गाणं गोपी मधलं. हो, गोपी तुम्ही सिनेमा पाहिलाय का? हो, बघितलेला, पुष्कळ पाहिलेला आहे. पिक्चर पण छान आहे. त्यामध्ये दिलीप कुमार हे मुमताज आहे यांचं आहे, हे कलाकार आहे. दिलीप कुमार यांचा डबल रोल आहे. हो, बघितलेला पिक्चर गोपी मध्ये. आणि गाणं खूप छान आहे. सगळेच गाणे त्या गोपी मधले शेष झालेलं आहे. त्यामुळे पिक्चर खूप छान राहिला. ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी गोपी या चित्रपटामधलं हे गीत. हो, चालेल. फोन घेतला. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी मारुती शंकर भोसले होर्टीकर बोलतो, हनुमान नगर सोलापूर. मारुती शंकर भोसले होर्टीकर, हनुमान नगर सोलापूर, महाराष्ट्रातून. सोलापूर. काय करता आपण? मी पहिल्या थिएटरमध्ये कामाला होतो, पार्किंगला आहे. हा, आता काय निवांत 2 वर्ष झालं. आता होत बी नाही, जरा वेळ बी झालाय. थिएटर मध्ये काय करायचंय? पार्किंगला होतो, पार्किंगला. अच्छा, पार्किंगला. बरोबर. जवळजवळ 30 वर्ष कर बा पार्किंग. एकदम वेगळा जॉब तुमचा. हा, एकच नंबर. काय तुम्ही काम करताना तुम्हाला अनुभव काय आले लोकांचे? पार्किंगला काय सगळ्या नमुन्याचे सगळ्या हर एक नमुना आहे. त्यात आमचं सोलापूरचं पहिलंच आडमुड. महाराष्ट्रात एक नंबर गाव आमचं. काय करायचं, आपला व्यवसाय म्हणताना सगळे नंबर चालू राहिलं पाहिजे. हो, बरोबर. बरोबर आहे ना? एकदम बरोबर. आणि तुमचा इथे कसं, तुमचा इथे मस्तच आहे. हो, आलो तो ना तुमच्या आईला नगरात संमेलन आम्ही. हा, अच्छा, बरोबर. एक नंबर कार्यक्रम झाला तुमचा. सोलापूरच्या चादरी खूप प्रसिद्ध आहेत. हो. मग त्या कधी
कपड्याची किल्ले तर लय भारी होते ते मिल. हम्म. जवळजवळ 7-8 कपड्याच्या मिल होत्या. हा. मग आज किती आहेत? लोकांनी वर्कर लोकांनी बंद करून टाकले. काय कारणीभूत गव्हर्नमेंट बी आहे त्यात. हम्म. मग सोलापूर आंदोलन होतो पुढे. आज कारखाने किती आहेत मग? एकही कारखाने नाही, सगळे बंद पडले सर. मग त्या चादरी तयार कुठं होतात आता? चारही कारखाने आहेत ते. फक्त चादरीच आहेत? कपड्याचे मिल होते. कपड्याचे आपले जे आपलं टेरकोट चांबरी कपडे बनतात ना. हा हा. हे काय मिल होतं. आम्ही लहानपणी बघत होतो. माझं बाया चौकात एक मिल होती, सिंगीरची मिल म्हणून. काय भारी मिल होत्या. बर. अवघड आहे सगळं. बरोबर. आज मराठी गाण्याचा कार्यक्रम आहे का हिंदी गाण्याचा कार्यक्रम आहे? तुम्हाला आवडेल त्या तुमच्या गाण्याचा कार्यक्रम आहे. मी आता उकडा सुचलाय. हा. तर मग पती पत्नीवर हो मधलं गाणं ऐकायचं सर. पती पत्नी हो. कुठलं? ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आये ना आये, गाना चाहिए. त्यातले सगळेच गाणे चांगले, पण आता उन्हाळ्याचा विषय चालायचा आपलं ही गाणं ऐकायची इच्छा झाली. हा, खूप छान पसंती आहे. आणि त्या गाण्यातलं चित्रीकरण सुद्धा खूप छान आहे. पूर्ण पिक्चरच चांगला सर. हो हो हो. एकच नंबर पिक्चर आहे. काय गाण्याची माहिती आहे का? एक कवाली आहे का, त्यातली कवाली बी अतिशय सुंदर आहे. महाराज शिंदावर आणि संजय कुमारवर चित्रित आहे. हो हो. बस ठीक आहे, ऐकूयात गाणं आपण. ऐकणार काय माझे दोस्त लोक आहेत ते. हा, सांगा. एक तर आमचे असं काय अशोक पाटील जे निवासाचे, आमची मंडळी मालन भोसले, माझा मुलगा सचिन मारुती भोसले, माझी मेवणे बोलणार जाधव, त्याची पत्नी मुक्ता बोलणार जाधव, आणि आमचे साडभाऊ आहेत शिवाजी पवार, हनुमान नगर सोलापूरचे, आणि आपले अहिल्यानगर ऐकणार सर्व श्रोत्यासाठी हे गाणं डेडिकेट राहील. ऐकूयात आपल्या सर्वांच्या पसंतीचं पती पत्नी और वो या चित्रपटामधलं. हेलो. हेलो जी नमस्ते. नमस्ते जी सर, मैं ग्राम बचोड़ा, तहसील नागदा, जिला उज्जैन से प्रेम सिंह सिसोदिया बोल रहा हूँ. प्रेम सिंह सिसोदिया. आपका स्वागत है. उज्जैन से कितना दूर है आपका गांव? हमारा गांव उज्जैन से 40 किलोमीटर दूर है सर. आप क्या करते हैं? जी खेती किसानी का काम करता हूँ मैं. और? हाँ, बस उसके साथ में आकाशवाणी सुनता रहता हूँ और एक भजन गायक भी हूँ. अरे वाह, क्या बात है. जी सर. फिर आप एक भजन गा के सुनाएंगे आप हमें? चाहूंगा सर, हमारा एक ग्रुप बना हुआ है 8 लोगों का. उसमें हमारा मतलब हर हफ्ते में 1-2 प्रोग्राम होते रहते हैं. बढ़िया, बहुत बढ़िया. हमारा एक यूट्यूब पर चैनल भी बना हुआ है, जहाँ सर्च करने से हमारे सारे भजन आपको मिल जाएंगे. हाँ, ठीक है. फिर आज आप 1-2 लाइन गाएंगे प्लीज. जी बिल्कुल, मैं बताऊंगा. उसके साथ में मोबाइल ऐप से आपके कार्यक्रम सुनता हूँ मैं. तो हनुमान जी के भजन गाते हैं, माता जी के गाते हैं, उसके साथ में गुरु जी के भजन गाते हैं और आकाशवाणी से जुड़े रहते हैं. फिर आज हनुमान जी का एक भजन हो जाए. जी बिल्कुल. दुनिया में देव हजारों, बजरंग बली का क्या कहना, इनकी भक्ति का क्या कहना, इनकी शक्ति का क्या कहना. दुनिया में देव हजारों है, बजरंग बली का क्या कहना. बहुत बढ़िया. जी सर. तो इसमें भाव जो है. बताना चाहेंगे, अभी हमारे यहाँ पे मौसम थोड़ा बिगड़ा हुआ है सर. हाँ, कैसा है? हाँ, हवाएं चल रही है. पिछले हफ्ते बारिश भी हुई थी. अभी वही सब सभी जगह चल रहा है. अभी वो तो महाराष्ट्र में भी वही चल रहा है अभी. हाँ, मध्य प्रदेश में भी वही है. हाँ सही. अभी हर जगह मौसम बिगड़ा हुआ है सर. हाँ. फिर क्या करना चाहिए अब हमें? जी अभी क्या हो सकता है, ये प्रकृति का है जो भी है. इसमें प्रदूषण कम रहेगा तो मौसम भी सही रहेगा. सही बात है. जी. आज गाना कौन सा सुनेंगे प्रेम सिंह जी? जी सर, फिल्म का नाम है सिर्फ तुम, और गाने के बोले पंछी सुर में गाते हैं, भंवरे गुनगुनाते हैं. सिर्फ तुमसे पंछी? पंछी सुर में गाते हैं. ठीक है प्रेम सिंह जी, आपने फ़ोन किया आकाशवाणी को हेलो गीत बहार में और फरमाइश की इस गीत की. आपके लिए सुनते हैं आपकी पसंद का ये गीत. जी थैंक यू सो मच सर, मुझे आपसे बात करके बहुत ही अच्छा लगा. हमें भी. थैंक यू.
मुस्कुराती है हवा, ऐसे मुस्कुराती है यूं फिजा बुलाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा। पंछी सुर में गाते हैं, भंवर गुनगुनाते हैं, घुंघरू बजाती है हवा, ऐसे मुस्कुराती है यूं फिजा बुलाती है, जैसे हो ये मेरी दिलरुबा, जैसे हो ये दिलरुबा, जैसे हो ये मेरी दिलरुबा। हेलो सर जी, नमस्कार। नमस्कार। सर जी मैं बस स्टैंड मानसा पंजाब से जगदीश राय गर्ग बोल रहा हूँ सर। जगदीश राय गर्ग, हाँ जी सर जी, आपका स्वागत है कार्यक्रम में। बहुत बहुत धन्यवाद सर आपका भी। क्या चल रहा है? बस आनंद ले रहे हैं जी जिंदगी का, बस मजे में है। रेडियो सुनते रहते हैं, सेवा मुक्त हैं, बस अब आनंद ही आनंद है। आप करते क्या हैं? बस अब तो सेवा मुक्त हूँ जी, कोई काम नहीं करते, बच्चे काम करने लग गए हैं, हम तो आनंद लेते हैं जिंदगी का। बहुत बढ़िया। हाँ जी बिल्कुल आनंद लेते हैं। फिर आज कौन से गीत का आनंद लेंगे? सर अपने सबके महबूब अदाकार जितेंद्र जी का जन्मदिन है, तो उनकी ही फिल्म जो अपने जमाने में बहुत ही मकबूल हुई थी, जीने की राह, हाँ, उसमें रफी साहब जी का गीत है, उसके बोल मैं तरन्नुम में बताता हूँ। हाँ चलेगा। आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा। बहुत बढ़िया। आपका धन्यवाद सर, धन्यवाद। बहुत सुरीला लगाते हैं आप तो। बस ऐसे ही गुनगुनाते रहते हैं सर। इसमें आनंद मिलता है, जो गीत का आनंद है आपके सुरों से बाहर आता है। बहुत आनंद मिलता है सर, बहुत आनंद मिलता है। तो ये बस उनका जन्मदिन है, ये गीत उन्हीं को समर्पित है जी मेरी ओर से। ठीक है चलेगा। आप अभी आराम करते आनंद लेते, तो इससे पहले क्या करते थे? मेरी सर दवाइयों की दुकान थी, मैंने 40-45 साल दवाइयों की दुकान की। अब बेटा और बहू दोनों डॉक्टर बन गए हैं, आई सर्जन, उन्होंने अपना हॉस्पिटल आंखों का कर लिया है। बढ़िया। तो बस मैं तो आनंद लेता हूँ, मेरे को अब कमाने की चिंता नहीं है, बस खुशियां ही खुशियां हैं जिंदगी में। हाँ बिल्कुल। तो इस खुशी में आपके लिए सुनते हैं जीने की राह फिल्म से आपके पसंद का ये गीत। धन्यवाद। हॅलो गीत बहारची वेळ आता संपत आली आहे, तेव्हा थांबूया इथंच. पुन्हा भेटूयात पुढच्या हॅलो गीत बहारमध्ये. आजचा हॅलो गीत बहार तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम स्नेहांकित, कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, प्रोफेसर्स कॉलनी चौक, सावेडी, अहिल्यानगर, पिन कोड 414003. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम ऐकला. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं अतुल सातपुते यांचं, तंत्रसहाय्य होतं संतोष साबळ यांचं. श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते